गुड मॉर्निंग गाईज. आजची तारीख आहे 5 फेब्रुवारी आणि आपण आलो आहे CNG भरायला. टाईम झाला आहे 5:55. थोडासा लेट झाला 10-15 मिनटं. आणि आता आपण CNG फुल करूया आणि डिवाइस करूया दोन्ही पण ओला उबेरचे ऑन. किलोमीटर मी 0-0 करून घेतो. ओके झाले, ठीक आहे, करतो अपडेट. दिवसाची फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनं पडली वाघोलीची. 326 रुपये आपल्याला फेअर दाखवले मॉर्निंगचं. तर दिवसाची सुरुवात तर सकाळ चांगली झाली आहे. आता बघूया पुढं. करतो कस्टमरला पिकअप. 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि पुढं जरी राईड कंप्लीट झाल्यावर करतो मी. आलोय आपण वाघोलीला. कस्टमरला केलं आहे ड्रॉप. इथनं कस्टमरचं बिल झालं होतं 371. आपल्याला दिले 310 रुपये आणि किलोमीटर होतं 24.9. 1.5 किलोमीटरचा पिकअप. 26 किलोमीटरला आपल्याला 310 रुपये भेटलेले आहेत. तर आता इथून आपण ओलाचं ॲप सुद्धा ओपन करूया आणि इथनं मला थोडंसं पुढं जावं लागलं असं, कारण या एरियामधनं लवकर राईड भेटत नाही. पण सुरुवात चांगली होती त्यामुळे मी मॉर्निंगला राईड ॲक्सेप्ट केली. करतो मी अपडेट परत. आपल्याला एक राईड भेटली होती ओलाला, ती आपण ॲक्सेप्ट केली वाघोली साईडला. परत एक उबेरला राईड दिसली, मग ओलाची कॅन्सल करून उबेर घेतली. परत मग मला एक ओलाची दिसली. आज मी आता 2 राईड कॅन्सल केल्यात. असं नाही केलं पाहिजे, पण शेवटी परत मला उबेरला एक राईड पडली भोसरीची. कारण फेअर होता 325, येतानी पण 310. आज जरा चुकी केली, असं नाही केलं पाहिजे. अकाउंट खराब होतं आपलं. पण ठीक आहे, दोन्ही राईड 300-300चे होते, सो मी कॅन्सल केलं. पण आता मला कवर करायला लागेल 1-2-3 दिवसामध्ये. सगळं करतो मी अपडेट परत. आज ज्या चुका करायच्या नाहीत त्या केल्यात. सकाळी उबेरची ओलाची राईड कॅन्सल करून उबेरची घेतली, कारण चांगली होती ती राईड, ठीक आहे. पण ऑलरेडी ओलाचं माझं रेटिंग खराब होत चाललंय आणि आता उबेरचं चांगलं आहे तसं रेटिंग. आणि मग उबेरची कंप्लीट केली. तिथनं परत ओलाची पडली, कारण उबेरला परत चांगली दिसली. मग उबेरची घेतली आणि मग ओलाची कॅन्सल करून उबेर. परत मला उबेरला एक चांगली दिसली, त्याच्यानंतर परत मग आता उबेरची घेतली. म्हणजे मी टोटल दिवसात आज 3 राईड कॅन्सल केलेत. 2 राईड ओलाच्या आणि 1 राईड उबेरची. तसं नाही केलं पाहिजे, पण ठीक आहे, फेअर चांगला होता. 300-300चा दिवस होऊन जातो आपला, त्याच्यासाठी हे केलं मी. पण मला 2-3 दिवसामध्ये परत सगळं कव्हर करावं लागेल. करतो मी तसं अपडेट. बॅक टू बॅक ट्रिप पडतात येतो उबेरला. सो आता अपडेट करायला वेळ नाही आहे. थोड्या वेळाने एक व्हिडिओ बनवतो, त्यामध्ये सांगतो कुठं कुठं ट्रिप भेटली, कसं कसं काय. ठीक आहे, करतो अपडेट. गोविंद देवगिरी गिरीजी महाराज श्री गोविंद देवगिरीजी महाराज इथं काहीतरी आहे. आजपासून 11 तारखेपर्यंत कस्टमरला मी घेऊन आलो होतो विमाननगरपासून एअरपोर्टच्या इथनं. कस्टमरला केलं ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं होतं 314, पण त्यांनी लोकेशन चुकीचं टाकलं होतं. थोडंसं पुढं आणून सोडले मी इथं आता. आणि इथं आता गाडी वळवून परत आळंदीच्या साईडला चाललोय. फुल रोडला सगळीकडे पोलीस आहेत. इकडं म्हणजे आळंदीला या आठवड्यामध्ये यायचं नाही. यायचं पण बाहेर आतमध्ये नाही यायचं, जाम होऊन जाणार सगळं. आजपासून म्हणलं, आजचा फर्स्ट डे म्हणलं, अजून सकाळी म्हणलं एवढी गर्दी नाही. दुपारनंतर जास्त गर्दी होईल इथं. ठीक आहे, करतो अपडेट. कस्टमरने ती राईड कॅन्सल केली आहे, कारण मला पण वाटत होतं, कारण पिकअप जास्त होता. 5.9 किलोमीटर नव्हते जास्त. आणि इथं गर्दी आहे त्याच्या महाराजामुळं सगळे रोड बंद केलेले आहेत, तर त्यामुळे मला फिरून यावं लागलं. आणि थोडंसं 4-1 किलोमीटर राहिलं होतं, तर कस्टमरने राईड कॅन्सल केली. आपल्याला कॅन्सलेशनचे पैसे भेटलेत 27 रुपये भेटलेले आहेत. आता इथनं आळंदीतनं थोडंसं पुढं निघूया, बाहेर नाही, थोडंसं MIT वगैरे त्या साईडला, तिकडनं भेटून जाईल राईड आपल्याला. थोडंसं फ्रेश पण व्हायचे. आणि टाईम झाला आहे 9:48. किलोमीटर झाले 101. अर्निंग झालं आहे आपलं 1100. त्या हिशोबाने आज सकाळी व्यवस्थित राईड भेटली. ही पण भेटली, चांगली राईड होती. हडपसरची 390 रुपये आपल्याला भेटणार होते. ठीक आहे, मला अंदाज आलताच, पण उबेर असल्यामुळं कॅन्सलेशनचे चार्जेस आपल्याला भेटून जातात. सो बघूया आता पुढं काय अपडेट येते. करतो मी तसं अपडेट पुढं. ठीक आहे, आता आपल्याला एक राईड पडली मोशी चौक आणि लोहगावची राईड आहे. कस्टमरला पिकअप करायला चाललोय आणि बघूया. कस्टमरचा फोन पण आला होता. एक फास्टर रूटसाठी त्यांनी दाखवलं होतं मला गुगल मॅपनी, पण तिथे गेल्यावर रस्ता क्लोज होता. परत फिरून आलो आणि आता परत कस्टमरच्या लोकेशनला चाललोय.
बोलतोय 10 मिनटं लागतील जायला. ॲक्सेप्ट करतो आणि पुढं ड्रॉप केल्यानंतर अपडेट करतो. ठीक आहे. आत्ताची मोशीची राईड मी कॅन्सल केली कारण गुगलने मला 2 वेळा फिरवले. लोकेशन वेगवेगळं दाखवते, रूट वेगवेगळं दाखवते. जवळपास 4-5 किलोमीटरचा फेरा दिलाय. नशीब ते मागाशी कस्टमरचे थोडंसं ती 40 रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिले कारण थोडंसं 2 किलोमीटर गेलो होतो आपण पुढं, तर ते मॅच झाले आपलं. आता आपण जय गणेश साम्राज्य चौकात पोहोचणार आहे. तिथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते कारण हे तर गुगलने व्यवस्थित नाही आणलेलं मॅपला. ठीक आहे, करतो अपडेट. इंद्रायणी नगर भोसरीवरनं आपण कस्टमर आणलं होतं खराडीसाठी. सिटी विस्टा काहीतरी विस्टा, तर इथं सोडलंय. आता जस्ट कस्टमरचं बिल झालं 299, आपल्याला 245-250 काहीतरी भेटले. आता टाइम झालाय 11:33. गाडी चालली 136 किलोमीटर आणि आपलं अर्निंग पण 1300-1350च्या वरती गेलेलं आहे. 30 रुपये ते पकडलं तर 1400 आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथून बघूया कुठं राईड पडते, करतो अपडेट. खराडीपासून इथं एक फोनिक्स मार्केट सिटी इथनं आपण एक छोटीशी राईड कंप्लीट केली. 76 बिल झालं तर आपल्याला भेटलेत. कस्टमरचं बिल झाले 104, कस्टमरनी 110 दिलेत. बघूया आता इथनं पुढची राईड कशी भेटते. आपलं जवळपास अर्निंग झाले 1500. बघूया आता इथं पुढं काय होतं. रॅपिडोची आपल्याला एक राईड भेटली. ती फर्स्ट राईड रॅपिडोची केली. 114 रुपये 4-5 किलोमीटर काहीतरी कस्टमरचं होतं पूर्ण टोटल राईड आणि आपल्याला 114 दिलेत. ठीक आहे, रेट तर चांगलं आहे, फक्त राईड थोडंसं मॅप वगैरे थोडंसं वेगळं वाटते. सकाळच्या मॉर्निंगच्या राईड चांगल्या होत्या. 3 राईड व्यवस्थित भेटल्या आणि बाकीच्या आत्ताच्या ज्या राईड आहेत त्या अशा बारीक बारीक आहेत. 100, 70, 76, 111, 4 राईड गेल्या मी बारीक आणि पण किलोमीटर काहीच नव्हतं. 2 किलोमीटरला 70 रुपये, 4 किलोमीटरला 100 रुपये, 4 किलोमीटरला 111 रुपये. यामध्ये आपल्याला 35-20 रुपये ते 25 रुपये किलोमीटरचा रेट परवडते. ठीक आहे, गाडी गोल गोल फिरते पण आपल्याला अर्निंग होऊन जातं. आता जवळपास माझं सकाळपासून 1600-1650 अर्निंग झाले. आता बघूया. आता टाईम झाला आहे 1:10. गाडी चालली 151 किलोमीटर आणि 4 काड्या CNG आहे आणखी. बघूया आता निरापिली इथं. आता बघू पुढची राईड कुठं भेटते, करतो तसं. आपल्याला ट्रिप भेटली होती तिथनं त्या येरवड्यापासनं बानेरची, ती आपण केली ड्रॉप. आता आपण इकडे घरच्या साईडला फोटो टाकले, फोटोला भेटली इथं टी. आता आपण एमटी चाललोय आणि टाइम झालाय 2:14 किलोमीटर झाले 171. आणि आता हायवेला आहे आपण वाकडच्या बानेरच्या बँगलोर मुंबई हायवेला. तिथनं आपण 2 किलोमीटरपासून एक्झिट मारून वाकड वगैरे तिकडनं घरी निघून जाणार. बघूया आज झाले 1900 वगैरे काम झाले.